मस्त टम्म फुगलेली पुरी आणि छान चमचमीत चटपटीत अशी बटाट्याची भाजी. अगोदर आपण पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं. तर पीठ मी गव्हाचं घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकला आहे, तसंच चवीनुसार मीठ टाकलं आहे, थोडासा ओवा देखील याच्यामध्ये टाकलेला आहे. ओव्यामुळे ना पुरीला टेस्ट खूप भारी येते. नंतर हाफ टेबल स्पून इथं तूप टाकलं आहे. मस्त सगळं पिठाला तूप लावून घेतलं आणि थोडं थोडं पाणी करत मी घट्ट पीठ मळून घेतले. तर पीठ घट्ट मळल्यामुळं पुरी जी आहे ती जास्त तेल पीत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे टम्म फुगली जाते. आता भाजी बनवण्यासाठी बटाटे मस्त मी उकडवून त्याचे सालं काढले. नंतर कांदा टोमॅटो चिरला आहे. आता कढईमध्ये मी तेल टाकलं, नंतर तेजपत्ता टाकला आहे, दालचिनीचा तुकडा, तसंच चिरून घेतलेला कांदा घेतला आणि मस्त मऊसर होईपर्यंत परतवून घेतला. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून हळद टाकली, 1 टेबलस्पून गरम मसाला, लाल मिरची पावडर, धण्याची पावडर, हाफ टेबलस्पून आमचूर पावडर देखील याच्यामध्ये टाकलेली आहे. आमचूर पावडर टाकल्यामुळे मस्त चटपटीत अशी भाजी तयार होते. आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून हा मसाला शिजवून घेतला आहे. 5 मिनटामध्ये मस्त मसाला शिजला गेला आहे. आता याच्यातला टोमॅटो आहे तो मस्त मॅश करून घ्यायचा चम्मचच्या मदतीने. नंतर याच्यामध्ये उकडून आणि कुस्करून घेतलेला बटाटा टाकायचा आहे, मिक्स करून घ्यायचे. 1 ग्लास इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे याच्यात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी, तसंच 2-4 हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि झाकण ठेवून या भाजीला उकळी काढून घ्यायची. मस्त दणदणीत अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि मस्त चटपटीत छान आपली भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी गावाकडच्या हॉटेलमध्ये मस्त नाश्त्यासाठी मिळते, खूप भारी लागते. आता आपण पुऱ्या तयार करून घेऊया. तर पुरीचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे, पेढे तयार करून घ्यायचे आणि मस्त सगळ्या बाजूने एकसारखी लाटून घ्यायची. तर कुठेही जाड ठेवायची नाही, पुरी सगळ्या बाजूने एकसारखी लाटली ना छान अशी तेलामध्ये ती फुगली जाते. तर कडकडीत अशा तेलामध्ये पुरी आपण फ्राय करून घ्यायची. एक सोबतच भरपूर साऱ्या पुऱ्या न तळता 1-2-3 पुऱ्या टाकायच्या आणि तेलामध्ये त्या फ्राय करून घेतल्या म्हणजे चांगल्या फुलल्या जातात, मस्त फुगल्या जातात. मस्त टम्म फुगलेली आहे आपली पुरी पण. तर इथं सगळ्या पुऱ्या मी फ्राय करून घेतल्यात. तर खूपच मस्त चटपटीत अशी पुरी भाजीची रेसिपी आहे ही. बऱ्याच दिवसांपासून बरेच ताई आणि दादा मला बोलत होते कमेंटमध्ये की ताई तुम्ही पुरी भाजीची रेसिपी दाखवा. तर खास तुमच्यासाठी ही पुरी भाजीची रेसिपी बनवलेली आहे मी. कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका.